वैजापूर तालुक्यात सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुराळा सुरू आहे. सर्व राजकारणी हे राजकारणाच्या नशेत आहे. अशातच आपण बघू शकतात आपल्या मागे हे शेतकरी आहेत आणि गेल्या 3 ते 4 दिवसापासून या ठिकाणी मुक्कामी आहे. या शेतकऱ्यांची एक गंभीर अडचण आहे, ती म्हणजे यांची मका यांनी सरकारी मका खरेदी केंद्रावर आणली, मात्र ती मका उतरवण्यासाठी या ठिकाणी हमालच नाही आणि प्रशासनाने गेल्या 4 दिवसांपासून यांची हेळसांड लावलेली आहे. काय सांगाल दादा, किती दिवसापासून आहे तुम्ही इथं? आम्हाला आज 4था दिवस झालेला आहे आणि 4 दिवसापासून आम्हाला नसल्यामुळे आम्ही आज जागेवरच थांबून आहे. हो, जागेवरच आहे. काहीच काय इकडे व्यवस्था आहे इथं? व्यवस्था काय डास खाते डायरेक्ट, काय विषय आहे? खाय प्यायची काही व्यवस्था नाही, काहीच नाही. खाली पण होऊ नाही राहिली. 4 दिवस झाले, आज 4था दिवस आहे. आम्ही आज इथंच मुक्कामी असो. इथं जा चोरा चिलटच भेव असतं, ट्रॅक्टर मला मागायचे मक्का काय असं असतं ना. सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे नाही आम्हाला. 4 दिवसापासून पाणी असंच आहे. 4 दिवसापासून आम्ही अशीच, त्याला काहीच पर्याय नाही. आता ट्रॅक्टर जसे तसे उभे करून आता काय आज येईन आम्हाला उद्या येईन, त्याच्यात कुठलाही अजून बदल नाही. किती दिवसापासून बाहेर तुम्ही? आम्ही दोन्ही 4 दिवसापासून दोघं 4 दिवसापासून. कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही बायगाव बिलवणी. बायगाव बिलवणीचे. काय वाटतात ही परिस्थिती बघून? आता हे बोलले तसंच ना, 4 दिवस झाले आता आलं कोणी प्रशासन? नाही कोणी नाही आलं आम्हाला वाचून गुतलंय ना ते. दुसरे कोणाचे गेस झाले का खाली इथं? खाली झाले? 2 दिवसापूर्वी 2-3 होणं झाले होते. हा. आता ते तुमचं आमच्या काय नाही झालं? नाही त्यांच्या अगोदर झाले ना, आमच्या अगोदर व्यापाऱ्यांचे झालते काय? नाही व्यापाऱ्याचे नव्हते. व्यापारी शेतकरीचे, पण मग आता शिवरचा माल इथे येऊन खाली हो राहिला. आपल्या इथला हो, त्यांचे ते स्वतः आम्हाला घेऊन येते आणि ते खाली करू राहिले. इकडे नाही. नाही व्यापारी शेतकरीचे. किती दिवसापासून काका तुम्ही? मी 4 दिवसापासून इथे. हा. मी चिकटगावून आलो 2 ट्रॅक्टर मका घेऊन. हा. माझा आज नंबर लागला होता, जवळजवळ मी गेटला लागलो होतो, परंतु हमाल इथून निघून गेले 5 वाजताच. ते 5 वाजेपर्यंत खरेदी चालू राहील, परंतु त्यांनी 4:30 वाजताच गेले. शिवर केंद्रांतर्गत माझी नोंदणी होती, परंतु तहसीलची माणसं बोलली की हे एवढं वाहन खाली करून घ्या, परंतु हमालांनी चक्क नकार दिला की आम्हाला वेळ झालाय, आम्ही निघून जातो. ते 4 वाजताच निघून गेले. काय सांगाल पाटील, तुम्ही बाजार समितीचे माजी संचालक होतात, ही शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली, याला जबाबदार कोण? याला सर्वस्व जबाबदार प्रशासन. मार्केट कमिटीचं जे धोरण असतं ते इथं काटे आणि लाईटची अवस्था, शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी आणि हे हमाल उपलब्ध करून देण्याचं काम हे मार्केट कमिटीचं सर्वप्रथम असतं. आणि त्यानंतर यार साहेब असन, तहसीलदार साहेब असन, प्रशासनाचं काम इथं त्यांच्या नियंत्रणाखाली मका खरेदी होत असते. अवस्था नाही. जर भाडोत्री जर ट्रॅक्टर असेल तर त्याला खुटी भरावं लागते, म्हणजे ती मका काय शेतकऱ्यांना परवडती देण्यासाठी. तर याला सर्वस्व जबाबदार मार्केट कमिटीनं लक्ष घातलं पाहिजे, काटा उपलब्ध करून दिला पाहिजे, हमाल उपलब्ध करून दिले पाहिजे. ही सर्वस्व जबाबदारी मार्केट कमिटीची आहे. खाली करून जातात पलीकडच्या गेटनी. हे मला कळल्यानंतर मी संघाचे सचिव अनिल चव्हाण यांना फोन लावून विचारलं का असं आहे, शेतकऱ्यांनी तुम्ही मका खाली करत नाही आणि काही व्यापाऱ्यांची तुम्ही मका खाली करतात शेतकऱ्यांच्या नावावर. हे मला इथं कळलं. मी त्यांना घेऊन इथं आलो आणि त्यांनी सांगितलं की बाबा शिवूरला सेंटर दिलेलं आहे, तिथं काही व्यवस्था नसल्यामुळं इथं ते मका खरेदी करता असं त्यांनी सांगितलं. याला प्रशासन जबाबदार म्हणावं लागेल. प्रशासनाने याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, पण प्रशासनच त्यांचं लक्ष शेतकऱ्यावर मुळीच नाही. त्यांनी शेतकरी हा वाऱ्यावर सोडून दिलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन. तर नक्कीच आपण बघू शकतात या ठिकाणी ही जी दयनीय अवस्था आहे, इथं कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि या ठिकाणी खूपच घाण आहे आणि मच्छर देखील मोठ्या प्रमाणात आहेत. या घाणीच्या साम्राज्यात गेल्या 4 दिवसापासून शेतकरी हे आपली मका या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि मात्र हमाल नाही. यामुळं या शेतकऱ्यांची व्यथा या ठिकाणी आपल्यासमोर मांडली आहे त्यांनी. बरं, शेतकऱ्यांच्या मका खरेदीमध्ये काहीतरी अडथळा आला आहे. 2 ते 4 दिवसापासून या ठिकाणी शेतकरी इथंच ठाण मांडून आहे. काय नेमकं अडचण आहे? अडचण अशी आहे, काल परवापासून हमाल लोक आले नाही. त्यांना मी पत्र काढलं. जो मुकरदम होता तो आजारी पडला, त्याला सकाळपासून केले फोन आणि तो आता म्हणतो की माझ्याकडून काही शक्य नाही, तुम्ही दुसरे हमाल पहा, मी येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आमची मोजणी आज बंद होती. बरं, ही जबाबदारी कोणाची? हमालांची जबाबदारी कोणाची? मार्केट कमिटी मार्फत हमाल येत असतात, पण आमचे जे हमाल आहे पहिल्यापासून काम होत होतं यांच्याकडून आम्ही करत होतो. या संबंधात तुम्ही एक मार्केट कमिटीला काही पत्र दिलंय का? मार्केट कमिटीला केली ना, आज गेलो होतो मी तिथं. आज केली? संदीप यांना भेटलो होतो, निकम साहेबांना भेटलो,
मोठे साहेबांना भेटलो, त्यांना पण हे दिले, ते उद्या आम्हाला देणार आहे. आपलं नाव आणि पद सांगा. अनिल वसंतराव चव्हाण, व्यवस्थापक खरेदी विक्री संघ वैजापूर.